जर तुम्हाला कोणी शंभू राजा कसा होता हे जर कोणी तुम्हाला विचारलं ना तर छाती फुरफुरून सांगा गेले 14 मे 1657 ज्येष्ठ शुद्ध द्वादशी वार गुरुवार किल्ले पुरंदरावरती जन्माला युगधरून लेकरू म्हणजे संभाजी राजा जन्माला आल्यानंतरच आपल्या आईच्या दुधाला मुकलेलं ताना बाळ म्हणजे माझा संभाजी राजा जन्माला आल्यानंतरच वयाच्या दुसऱ्या वर्षी तिच्या आई देवाने हिसकून घेतली ना ते पोरग म्हणजे माझा संभाजी राजा वयाच्या 5व्या वर्षी माझ्या शहाजी राजांना पहिल्यांदा आणि शेवटचं पाहणारा पोरग म्हणजे माझा संभाजी राजा वयाच्या 7व्या वर्षी माझ्या जिजाऊ मासाहेबांना सती जाण्यापासून वाचवणारं पोरग म्हणजे माझा संभाजी राजा वयाच्या 8व्या वर्षी किल्ले पुरंदरच्या तात ओलीच राहणारा पोरग म्हणजे माझा संभाजी राजा वयाच्या 9व्या वर्षी आपल्या बापाच्या पोट्याला धरून आग्र्याला जाणारा शिवपुत्र म्हणजे माझा संभाजी राजा वयाच्या 10व्या वर्षी स्वतः जिवंत असताना देखील किल्ले राजगडावरती देता 10वा 13वा घातला गेला ना ते पोरग म्हणजे माझा संभाजी राजा वयाच्या 11व्या वर्षी पंचाधारी मनसबदारी शिवरणारा पोरग म्हणजे माझा संभाजी राजा वयाच्या 12व्या वर्षी किल्ले राजगडावरती पेट्यावरतून नारळ काढणारे पट्टे म्हणजे संभाजी राजा वयाच्या 13व्या वर्षी प्रधानमंत्री मंडळाचा हिसाब किताब चेक करणारा पोरग म्हणजे माझा संभाजी राजा वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मध्ये बुद्धभूषण सारखा ग्रंथ लिहिणारा संस्कृत पंडित म्हणजे माझा संभाजी राजा वयाच्या 15व्या वर्षी नकशिका नायिका बेस सतत वेगवेगळ्या 3 हिंदी ब्रज भाषेतील ग्रंथ लिहिणारा पोरग म्हणजे माझा संभाजी राजा वयाच्या 16व्या वर्षी 10,000 फौजेचं नेतृत्व करणारा कुशल सेनानी म्हणजे माझा संभाजी राजा वयाच्या 17व्या वर्षी सोंडा किल्ला घेण्यासाठी आपल्या आबासाहेबांना सहकार्य करणारा मदत करणारा पोरग म्हणजे माझा संभाजी राजा वयाच्या 18व्या वर्षी शिवरायांच्या गादीचा पहिला युवराज म्हणजे माझा संभाजी राजा वयाच्या 19व्या वर्षी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांची आठवण या देशाला राहावी म्हणून देऊ पासून पंढरपूर पर्यंत या जगात